चला मित्रांनो, पुन्हा एकदा आलोय. चला मित्रांनो, बिग बॉस बद्दल बोलू काही. आज पण खूप काही बोलण्यासारखं आहे. जास्त खूप काही नाही, थोडंसं अगदी. आता प्रश्न हा आहे की मला टोपी का घालावं लागते. जेव्हा मी टोपी घालतो ना, तेव्हा माझं जे आहेत, आणि ही टोपी फक्त साधी टोपी नाही म्हणता येणार. जेव्हा ही टोपी घातल्या जाते ना, तेव्हा खूप काही आहे ते डायरेक्टली इथून असं पॉवरफुल निघतं. म्हणजे ताकद येण्यासाठी आपल्याला कधी कधी आपण ही टोपी यूज करतो. याला फक्त गांधी टोपी म्हणतात असं नाही. टोपी खूप झालं. आता एवढं टोपी का सांगतोय मी, कारण की बिग बॉसमध्ये अशीच टोपी लावली जात आहे. आणि ते कोणाला तर प्रेक्षकांना. आणि ती कशा प्रकारे लावली जात आहे, कोण लावत आहे, तर बिग बॉस शो वाले स्वतः लावत आहे. असं कोण बोलतंय, तर प्रेक्षक, अर्थात आपले जे मायबाप आहेत, प्रेक्षक लोक, ते बोलत आहेत. प्रेक्षक नाराज आहेत हे मी आधीच सांगितलं. मागची व्हिडिओ पाशाल तर तुम्हाला कळेल, लक्षात येईल की प्रेक्षक नाराज आहेत. पण बिग बॉस शो मध्ये काय चालू आहे सध्या, बिग बॉस शो मध्ये आपल्याला बघायला भेटतंय की वैभवला बाहेर काढलं. आता प्रेक्षकांचं असं म्हणणं आहे की वैभवला कसं काय बाहेर काढलं, कारण की जेव्हा बाहेरचा सर्व पोल आहे वोटिंगचा, त्याच्यामध्ये आपल्याला दिसतंय स्पष्टपणे की निकीला सगळ्यात कमी लोक प्रेम देत आहेत, सगळ्यात कमी लोक तिला वोटिंग करतायत. म्हणजे निकीबद्दल लोक अगदी मनापासून हे निश्चित करून ठेवले की तिला बाहेर काढायचंय. मग निकी कसं काय आतमध्ये आणि वैभव कसं काय बाहेर आहे, कारण की जेव्हा वोटिंग पोल केले जातात आणि लोक सोशल मीडियावर अशा प्रकारे चेक केलं जातं की वोट करायला येतात, आणि शक्यतो हा जो आहे अशाच प्रकारे आपल्याला शोमध्ये, खऱ्या शोमध्ये ॲक्च्युली पाहायला भेटत असतं. पण निकीला न काढता वैभवला काढलेला आहे आणि निकीला अंकिताच्याही वरती नेऊन ठेवलेला आहे. एवढा भंगार गेम बिग बॉसने केलेला आहे. एवढंच नाही, आता याच्या मागचं एक कारण आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा निकीची आई व्हिडिओ पाठवते, निकीची आई व्हिडिओ अशाच वेळेस का पाठवते, जेव्हा निकी वोटिंगमध्ये सगळ्यात डाऊन आहे तेव्हाच कसं काय पाठवते. कारण की जर का सिंपथी भेटली तर निकी तशीच राहणार. आणि हे कोणाला पाहिजे आहे, तर हिंदीवाला कंटेस्टंटला पाहिजे आहे. हिंदीवाला कंटेस्टंट कोणता आहे, तर अरबाज आहे. आणि अरबाज आणि निकीचं हे जे थर्ड क्लास रिलेशन आहे, जे आपल्याला बिग बॉसमध्ये काय काय दाखवणार आहे. बाबा, मला हे पहिल्यापासून माझ्या अनेकशा व्हिडिओमध्ये मी बोललो आहे की हे का दाखवत आहेत, नक्की हा मराठी शो आहे, हा मराठी बिग बॉसचा शो आहे का काय आहे. अर्थात हा फोटो बघा, या फोटोमध्ये तुम्ही ह्या फोटोमध्ये बघशाल तर व्यवस्थित, जर का आता तुम्ही क्लॅरिटी कमी केलेली आहे या व्हिडिओची, तर क्लॅरिटी चांगली करा. त्या फोटोमध्ये तुम्हाला स्पष्ट दिसतंय की निकीचा हात कुठे. मलाही बोलायला असं कसतरी वाटतंय की मी हे काय बोलतोय, कारण की मी तसा व्यक्ती नाही आहे असे शो फॉलो करणारा. पण आता हे बघा तुम्ही, हे काय दिसतंय. तर अशा प्रकारे बिग बॉसमध्ये चालू आहे आणि हे सर्व तुम्ही प्रेक्षक लोक पाहतात आणि हे बिग बॉसवाले दाखवत आहेत. आणि रितेश सरांना पण हे आवडत असावं, त्याच्यामुळे रितेश देशमुख सर हे तारीफ करतात अरबाजची आणि निकीची. अशा प्रकारे चालू असताना सुद्धा ते तारीफ करतात. म्हणजे तुम्हाला काय सांगू अजून, म्हणजे अवघडच आहे ना. आपण काय काय पाहायचं मराठी बिग बॉसमध्ये. आता आर्या गेलेली आहे का बाहेर, नाही गेलेली का बाहेर, असं सर्व चालू असताना गेली असेल बाहेर तरी काय एवढं काही विशेष फरक पडत नाही. आपल्याला दिसतंय की लोक म्हणतात की जर का आर्या बाहेर गेली आहे तर काय होणार आहे, बिग बॉसची TRP कमी होणार आहे आणि लोक बिग बॉस पाहणं बंद करणार आहे. पण पुण्यामध्ये सगळ्याच्या गोष्टीमध्ये असं दिसतंय रितेश सर नाही करणार. पण माझ्या मते तो टास्क झाला पण असेल का नाही झाला असेल, कारण की जेव्हा 2 टास्क झाले सुरुवातीचे आज रविवारच्या दिवशी, त्याच्यामध्ये आपल्याला सूरज चव्हाण नाही दिसला. टास्क झाले असेल आणि जर का सूरज चव्हाण नाही दिसत आहे, एक तर टास्क झाला असेल त्याच्यामध्ये केला असेल सूरजने तो टास्क, पण टेलिकास्ट नसेल झाला. आणि दुसरी गोष्ट अशी असू शकते की आता सूरज चव्हाणला आयसोलेट केलं जात आहे. जर का सूरज चव्हाणला आयसोलेट केले जाते तर म्हणजेच अर्थात आधीच प्रेक्षक नाराज आहेत. आधीच प्रेक्षकांना नाराज याच्यामुळे आहे की चिडलेलं आहे त्याच्यामुळे, कारण की आर्याला बाहेर काढलेलं आहे, निकीला काहीच केलं नाही आहे, काहीच पनिशमेंट दिली नाही, ती व्हिडिओ सुद्धा क्लिअर दाखवली नाही की आर्याने केलं काय. त्याच्यावरून प्रेक्षक अजून चिडलेले आहेत, कारण की या शोमध्ये असे घाणेरडे प्रकार दाखवत आहे. त्याच्यावरून अजून हे करतायत असं की जो यांना TRP देतोय म्हणजे सूरज चव्हाण, हे त्याला आयसोलेट करतायत, त्याला दाखवत नाहीयेत. म्हणजे आता तुम्हाला शोची TRP ठेवायची आहे का नाही, अरे ठेवा TRP. जेव्हा तुम्ही TRP ठेवशाल तेव्हाच आम्ही व्हिडिओ बनवू शकतो. जर का शो चांगलं चालू आहे तर चांगलंच चालू द्या ना, कशाला उगाचच तुम्ही अजून म्हणजे सर्वांची तारीफ करा, सर्वांना दाखवा. आणि जो आमचा सर्व प्रेक्षकांचा आवडता आहे, मन मोकळा मनाने चांगला असलेला माणूस सूरज चव्हाण. आता जेव्हा हे सर्व झालं पुन्हा एपिसोडच्या एंडिंगला, जेव्हा सूरज चव्हाणला रितेश सरांनी जवळ घेतलं, तेव्हा कसं तरी बरं वाटलं की रितेश सरांनी शेवटी का होईना प्रेम दाखवलं.
कारण की असं वाटायचं कुठेतरी रितेश देशमुख सर असे नाही आहेत व्यक्ती म्हणून की जे एखाद्या व्यक्तीला एवढ्या पाण्यामध्ये पाहत असेल, पण जेव्हा त्यांनी सूरज चव्हाण रडत होता आणि त्याला जवळ घेतलं तेव्हा खरंच भारी वाटलं. त्यासाठी मला असं वाटलं होतं की खरंच म्हणजे आहे, मन आहे, माणुसकी आहे. पण सुरुवातीपासून शेवटपर्यंत जेव्हा एपिसोड पाहत होतो तेव्हा स्पष्ट दिसत होतं की सूरज चव्हाणला आयसोलेट केलं जात आहे. आयसोलेट करणं म्हणजेच की त्याला नजरेपासून लांब ठेवलं जाते, त्याला आपल्याला दाखवत नाही यात. आणि पूर्ण हप्त्याभर पण तसंच करण्यात आलं होतं, त्याला कमीत कमी दाखवत होते. आता हे याच्यासाठीच असेल की यांना निखिल आणि अरबाजला पुढे न्यायचं आहे. फक्त आता निखिल आणि अरबाजला पुढे न्यायचं आहे, कारण ते जान्हवीला सुद्धा पुढे न्यायचा प्रयत्न करतात. वर्षा उसगावकर यांना पुढे जास्त न्यायचा प्रयत्न करतायत. का? कारण की तेच कारण आहे की निकीच्या घरून मेसेज आला आहे, मग असेच बाकीच्यांच्या घरूनही मेसेज यावा, बाकीच्या घरच्यांनीही बोलावं, आणि त्याच्यामुळेच तो एक व्हिडिओ टास्क आलेला आहे. कारण की जर का व्हिडिओ टास्क आला तर सगळ्यांचे घरचे इन्व्हॉल्व होतात आणि DP दादांची फॅमिली कंटिन्यू इन्व्हॉल्वच असते त्याच्यामध्ये. अर्थात मी म्हणेल की DP दादा माणूस खेळतो म्हणजे नक्कीच चांगल्या प्रकारे खेळतो, घाणेरडा खेळत नाही, थोडासा चांगला खेळतो. पंढरी आहे, थोडंसं चांगलं खेळतो. पण हे गलिच्छ प्रकार जे आहेत ना, जे आता मी तुम्हाला फोटो दाखवला, हे मराठी शोमध्ये कसं काय पाहताय तुम्ही? मी खूप प्रेमळ भाषेमध्ये बोलतोय, कारण की लोक आता सध्या कमेंट जेव्हा करतात कमेंटमध्ये ते काय बोलतायत ते म्हणतो ना आपण, मला कमेंट काय करावं लागतंय ते, जर ज्या अशा कमेंट येत आहेत तर त्या कमेंट मला थोड्याशा लपून ठेवावं लागतात. कारण की अर्थात माझे जे व्हिडिओज आहेत ते फक्त मोठे व्यक्ती नाही पाहत, मी शिक्षक असल्याने माझे स्टुडंटसुद्धा पाहत असतात. जर असं असेल तर मला ते कमेंट लॉक करून ठेवावं लागतात. आणि अशा प्रकारचे जर का कमेंट येत आहेत तर मी थोडंसं माझे शब्द डायरेक्टली बोलत नाहीत. वापस कोणी असेल काय मन असेल ते हर्ट होणार. हां, आता जे तुम्हाला मुतायचे कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला जे मुतायचे तुम्ही मुतू शकतात, वकू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. पण जे खरं आहे ते बोलणारच आहे. तर अशा काहीतरी प्रकारे अपडेट्स होत्या बिग बॉसच्या आणि ते तुमच्यापर्यंत मी पोहोचवले आहेत. लोकांच्या ज्या प्रतिक्रिया असतात त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो आणि त्या प्रकारे मी पोहोचवल्या आहेत. तर धन्यवाद तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज थोडंसं चेहरा टेन्शनमध्येच होता कारण की व्हिडिओ तशी होती. तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या सर्व बाकीच्या व्हिडिओ बघत राहा आणि लवकरच मी तुमच्यासमोर अजून एक मजेदार व्हिडिओ घेऊन येणार आहे. ती पण तुम्ही व्हिडिओ नक्की बघायची आहे. त्याच्यामध्ये मी तुम्हाला म्हणजे आत्तापासून ते बिग बॉसच्या सुरुवातीपासूनच ते आत्तापर्यंतचा गेम, सर्व त्या गेमबद्दल एक व्हिडिओ स्पेसिफिक असणार आहे, ती पण तुम्हाला बघायची आहे. तर जाता एवढंच मिळेल की व्हिडिओ बघत राहा. चांगले फॅन आहात तर बिग बॉस जे आहे त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ शेअर करायचा प्रयत्न करा. जर का तुम्हाला माझे मुद्दे आवडत असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा आणि जर का जमलीच तर वाईट कमेंट करा, चांगली तर चांगली कमेंट करा, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. टाटा, बाय बाय.